निवडणुकीत फिनिक्स भरारी घेणाऱ्या शरद पवारांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत पारा पडला। राज्यात व केंद्रात स्पष्ट बहुमताचं सरकार स्थापन झाल्यामुळे आता पुढील 5 वर्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला राजकीय दृष्ट्या तसं फारसं महत्त्व राहिलेलं नाहीये। राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडलेल्या अजित पवारांनाही आपलं नेतृत्व व पक्षाचं अध्यक्षपद सिद्ध करण्यात यश आलंय। अशा परिस्थितीतही अजित पवारांना व त्यांच्या माध्यमातून भाजपलाही शरद पवार यांची साथ का आवश्यक वाटते, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। 12 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 2 दिग्गज नेत्यांचा वाढदिवस असतो। एक म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार व दुसरे म्हणजे गोपीनाथराव मुंडे। आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राजकारण करणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे वाढदिवस मात्र एक कसे हा विषय नेहमीच राज्यात चर्चेला असायचा, पण तो एक योगायोग होता। दुर्दैवानं आज गोपीनाथराव हयात नाहीयेत, पण वयाच्या 83व्या वर्षीही शरद पवार मात्र जनतेच्या शुभेच्छांच्या व पाठबळाच्या जोरावर येणाऱ्या परिस्थितीशी नवयोद्ध्याप्रमाणे लढत आहेत। पक्ष फुटला, पुतण्यासह प्रमुख नेते साथ सोडून गेले, अशा परिस्थितीतही उरल्या सुरल्या जुन्या शिलेदारांसह नव्या नेत्यांची फौज सोबत घेऊन शरद पवार लढतायत। लोकसभा निवडणुकीत त्यांनी फिनिक्स भरारी घेत 10 पैकी 8 खासदार निवडून आणत आपल्या राजकीय मुरब्बीपणाची प्रचिती पुन्हा एकदा संपूर्ण देशाला दिली। मात्र 6च महिन्यात शरद पवारांची ही जादू फिकी पडली। राज्यात त्यांचे फक्त 10च आमदार निवडून आले। आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत इतकी नामुष्की कधीच शरद पवारांच्या पदरात आली नव्हती। त्यामुळे शरद पवार सध्या नाराज आहेत। त्यांच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे, भविष्याविषयी चिंता आहे। त्यामुळे यंदा 12 डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसाचाही फारसा उत्साह नव्हता। पवारांच्या उदंड आयुष्यासाठी निकटवर्तीयांनी व हितचिंतकांनी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा दिल्या, पण कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नसल्यानं दरवर्षी राज्यभर जेवढे कार्यक्रम व्हायचे तसे प्रकार यंदा दिसले नाहीत। अपवाद सोडलं तर कुठे कार्यक्रमही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचं दिसलं नाही। पण पवारांच्या विरोधी गटानंच त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं चर्चेत आणला। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, नातू पार्थ पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या अजित पवार गटाच्या नेत्यांनी अनपेक्षितरित्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। काका पुतण्याच्या या भेटीनं पवार प्रेमी सुखावले। दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण शरद पवारांनी कधीच कुणासाठी आपले दरवाजे बंद ठेवले नव्हते। यापूर्वी जुलै 2023 मध्ये अजित पवार गट पक्षातून फुटून महायुतीत गेला व 9 मंत्र्यांनी शपथ घेतली। ते सर्व नेते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जाऊन शरद पवारांना भेटले होते। तेव्हा तर पक्षामध्ये अजित पवार व त्या 9 मंत्र्यांविरोधात खूपच रोष होता। त्याही परिस्थितीत शरद पवारांनी सर्वांशी संवाद साधण्याचा उदारपणा दाखवला होता। मग आताही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांना पवार कसे टाळणार होते? मुळात पवारांचे दरवाजे कुणासाठीही बंद नसतात, पण कालपर्यंत ज्या शरद पवारांविरोधात प्रचार सभांमधून विष ओकणारे, त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करणाऱ्या या नेत्यांना सत्तेचं छत्र मिळूनही पुन्हा शरद पवारांची गरज का पडली, हा खरा प्रश्न आहे। आता पवारांच्या प्रेमापोटी तेच आपले सर्वोच्च नेते आहेत या भावनेनं ही मंडळी शरद पवारांना भेटायला आली असेल, असं कोणी म्हटलं तर ते जनतेला कितपत खरं वाटेल याविषयी शंकाच आहे। या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आज साहेबांचा व उद्या काकींचा वाढदिवस आहे, त्यामुळे दोघांचं दर्शन घेऊन शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत। सुमारे अर्धा तास साहेबांनी आमच्याशी चर्चा केली। मंत्रिमंडळ विस्तार, परभणीतील अशांतता या विषयांवर पवारांनी आमच्याकडे विचारणा केली। राजकारण पलीकडील नाती जपण्यासाठी मी आणि माझे सहकारी आलो होतो, असे टिपिकल राजकीय उत्तर अजितदादांनी दिलं। मात्र त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा मात्र थांबणार नाहीयेत। 12 डिसेंबरला आणखी एक महत्त्वाचे नेते, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पवारांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। आता पवारांचं साम्राज्य महाराष्ट्रातून उलथवून लावण्याचा विडा ज्या अमित शहा यांनी उचलला आहे, पवारांचं घर फोडण्यात ज्यांनी पुढाकार घेतला तेच शहा पवारांना भेटण्यासाठी चक्क त्यांच्या घरी कसे काय पोहोचले, हा प्रश्न आहे। संसदेत पवार व शहा सहकारी आहेत। शुभेच्छाच द्यायच्या असत्या तर शहा पवारांना संसदेतही भेटू शकले असते, पण घरी जाऊन शुभेच्छा देण्याची तसदी शहा इतर कुणा नेत्याविषयी घेत नाहीत। मग पवारांविषयीच इतका कळवळा का, याविषयी चर्चा आता सुरू झाल्या आहेत। एका वृत्तवाहिनीनं तर असंही वृत्त दिलं होतं की या भेटीनंतर भाजपचा एक केंद्रातील नेता व शरद पवार यांच्या गटातील एका बड्या नेत्याची अदानी यांच्या घरी गोपनीय चर्चा झाली। यावरून आता अजित पवार व शरद पवार हे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे।
पण बहुमत हाती असताना, अजित पवारांच्या हाती पूर्णपणे राष्ट्रवादीचं नेतृत्व आलेलं असताना मग भाजपला व अजित पवारांना अजूनही शरद पवारांची गरज का भासते आहे? अजित पवार यांच्या मते दोन्ही गटांचे मिळून 11 खासदार लोकसभेत तर 51 आमदार विधानसभेत होतात. आता झालं गेलं विसरून जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आज ना उद्या संपूर्ण पक्ष अजित पवारांच्या ताब्यात येऊ शकतो. शरद पवारही आता थकले आहेत. त्यामुळे आता दोन्ही गटांचं विलिनीकरण करून पुन्हा सन्मानानं पक्षाध्यक्ष पद शरद पवार यांना बहाल करण्याचा मोठेपणा अजित पवार दाखवतील व यानंतर वर्ष 2 वर्षांनी शरद पवार स्वतः अजित पवारांकडे पक्षाची सर्व सूत्र सोपवतील. दोन्ही गटांची ताकद एकत्र झाली तर उद्या शेवटच्या 2-2.5 वर्षात अजित पवार भाजपकडे मुख्यमंत्री पद देण्यासाठीही दावा करू शकतात. लोकसभेत जनतेनं शरद पवारांना तर विधानसभेत अजित पवारांना कौल दिलाय. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत म्हणजेच मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाला कौल मिळेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यापूर्वी जर दोन्ही गट एकत्र आले तर जास्तीत जास्त मनपा व जिल्हा परिषदा ताब्यात घेऊन ग्रामीण वोट बँक पुन्हा भक्कम करण्याचा अजित पवारांचा मानस आहे. त्यासाठी त्यांना शरद पवार यांची साथ हवीच आहे. भाजपच्या दृष्टीने विचार केला तर भाजपकडे एकट्याच्या ताकदीवर केंद्रात बहुमत नाहीये. नितीश कुमार, चंद्राबाबू या 2 बड्या नेत्यांच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार आहे. तिसरा मोठा पक्ष असलेले एकनाथ शिंदेही वेगवेगळ्या कारणानं नाराज आहेत. त्यामुळे ते कितपत सोबत राहतील याविषयी भाजपला शंका आहे. मात्र महाराष्ट्रात अजित पवार सोबत आहेत तोपर्यंत पुढील 5 वर्ष तरी भाजपला चिंता नाही. एकनाथ शिंदे सोडून गेले तरी त्यांच्याशिवाय ही भाजप बहुमतात सरकार चालवू शकतं. पूर्वानुभव पाहता चंद्राबाबू व नितीश कुमार किती काळ सोबत राहतील याविषयी भाजपला शंका आहे. मग अशा वेळी शरद पवार व अजित पवार सोबत राहिले तर केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार चालवणं भाजपला सोपं जाणार आहे. आता शरद पवारांच्या दृष्टीनं विचार केला तर विधानसभेत अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या गोटातही अस्वस्थता आहे. अजून 5 वर्ष वाट पाहण्याची त्यांच्या बहुतांश नेत्यांची तयारी नाहीये. आपणही सत्तेत जायला हवं असं पवार गटाच्या खासदारांनी नुकतंच त्यांना कळवलं आहे. अशा परिस्थितीत जर आपण वेळीच निर्णय घेतला नाही तर आपले आमदार व खासदार अजित पवार गटात किंवा भाजपात जातील व पक्षावर आणखी नामुष्की येईल. त्याऐवजी दोन्ही पवार गट एकत्रीकरणाच्या पर्यायाचा सकारात्मक विचार करून फुटलेल्या पवार कुटुंबाला व पक्षाला एकत्र आणण्यासाठी शरद पवार विचार करू शकतात. यातून राष्ट्रीय पातळीवर पुन्हा शरद पवारांचं महत्व वाढेल. कदाचित सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदही मिळेल व अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यास बळ मिळू शकेल. या सर्व शक्यतांचा विचार करून भविष्यात शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको.